हाय हॅलो सर्वांना. तर आज मी निघाले होते गावाला आणि शाळेतून मी डायरेक्ट गावाला निघाले होते. जाता जाता मस्त अशी लस्सी घेतली आणि असा काही माझा अवतार झाला होता. घरी पोहोचल्यानंतर पहिला मी आवरून घेतलं, ड्रेस वगैरे चेंज केला आणि थोडासा मेकअप केला, कारण मला जायचं होतं मंदिरामध्ये आणि आज होती यात्रा. तर चेंज वगैरे केला आणि हे नारळाला खूप नारळ लागली होती, पण काही काढता येत नव्हती कारण खूप उंच होती आणि त्या कोंबड्या वगैरे सगळं निवांत गोठ्यामध्ये बसल्यात आणि म्हैस का माझ्याकडे रागाने बघते, काय माहिती काय दुश्मनी हिची आणि माझी. इकडे मामाने ना घेवड्याचा वेल लावला होता, त्याला छान असे शेंगा आलेल्या आहेत. इकडे चिक्कूला तर भरपूर प्रमाणात चिक्कू आलेत आणि दुपारची वेळ झाली होती. पूर्ण ब्लॉग मी अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन पहा. त्यानंतर मी आणि मम्मी निघालो मंदिरामध्ये. मंदिरात येऊन दर्शन वगैरे केलं आणि सगळीकडे भंडाराच भंडारा होता आणि दुपारची वेळ होती, त्यामुळे आज काही गर्दी नव्हती. कारण आज यात्रेचा दुसरा दिवस होता, तिसरा दिवस होता. भंडारा उधळला, खोबरं उधळलं आणि मग मी निघाले घरी. आणि हळद कपाळाला लावली ना खूप छान वाटतं भंडारा लावल्यावरती. संध्याकाळी गेलो यात्रेमध्ये फिरायला. आता यात्रेत आल्यानंतर पाळण्यात बसलं नाही असं तर होत नाही. त्यामुळं आम्ही सगळ्यात आधी निघालो पाळण्यात बसायला. आता गर्दी भरपूर होती, पण आम्ही बसलो शेवटी. ₹100 तिकीट झाले पाळण्याचं आणि वरून हे जर खाली पाहिलं ना खूप भीती वाटते. पण पाळण्यात अजिबात भीती वाटत नाही. पण खाली जे ब्रेक डान्स होता ना, आम्हाला इच्छाच नव्हती बसण्याची आणि पाळण्यामध्ये आम्ही खूप मस्ती केली, एन्जॉय केला. त्यानंतर थोडीफार शॉपिंग केली. चला भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.